शिकणार आहे तेव्हाच. ठीक आहे, CMD. ठीक आहे, चला एन्व्हायरमेंट ॲक्टिवेट करून घेऊ. TNV स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ॲक्टिवेट नंतर कोड स्पेस डॉट CD. आपलं प्रोफाईलचं नाव काय? प्रोफाईल py manage.py run server. ठीक आहे ना. ठीक आहे, आपलं ठीक आहे contact.html आपलं काम नाही आहे. ठीक आहे, आपलं कशाच काम आहे? फक्त युजर. ठीक आहे, युजर आपलं युजर इतकी साईज कसं काय बारीक झाली काय माहिती. स्लॅश ॲडमिन. आपल्याला एक चेंजेस करायचे होते काल ह्या कोडमध्ये. ठीक आहे, ते करून घेऊ आज. बघू, माझ्याकडे कोड आहे सापडेला नाही. ठीक आहे, कोड तुम्हाला सेंड करून देतो मी. बघू चेंज झाला तर आहे. ठीक आहे, ठीक आहे, होम पेज. ठीक आहे, हाच आहे ना सेक्शन तो 4 वाला. ठीक आहे, याला घेतलं, कमेंट केलं. नाही, हा नाही वाटते. फीचर्स 80 अपडेटेड वर्ष, हा सेक्शन आहे तो. ठीक आहे, जस्ट कंटेनर हा ZDV आहे. इथून जस्ट सगळा काय करतो, कमेंट करतो. हा कोड कुठून आणलेला आहे? कोल 6 आहे ना. क्लास घेतलेला आहे कंटेनर. आता इथं रो घ्यावं लागणार आहे आपल्याला. डिव क्लास रो. आता एंड करा. आणि तो जो कोड कॉपी पेस्ट करून आणला तो इथं मी पेस्ट केला. बघूत आता काही चेंजेस जाणवतात का. हा ठीक आहे, काहीतरी आलं पण त्याच्यामध्ये पर्सेंटेजचं काही नावच नाही. 50%. जे नाव पण कुठे गायब झालं काय माहिती. प्रोग्राम व्हॅल्यूम 80%, 90%. हा कोणता आहे वरचा? कंट्रोल Z. बघू झाला आहे ना तर डायरेक्ट सोडून द्यावं लागेल त्याला. दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. काय करतोय तर 10 स्किल आलं पण बाकीच खाली काहीच नाही आलं. स्किल ठीक आलं. हॅलो वर्ड कुठे गेला? H5 मध्ये आहे आपला.
द एंड त्याचं द एंड करून टाका आता. दुसरा ऑप्शन पण नाही आपल्याकडे आता. आता दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे. अरे तू आहे ना, त्याला डायरेक्ट सीएसएस अप्लाय करायची, कुठून करायची आता. कंट्रोल झेड. डायरेक्ट याला मग डायरेक्ट परमनंट फिक्स करून टाका डायरेक्ट. डायरेक्ट किती पर्सेंट, ठीक आहे, देवाच्या नावाने याला काय करा, फिक्स करून टाका डायरेक्ट. सिंपल. त्यांचे नाव चेंजेस करा, ठीक आहे. फीचर्स कोणते कोणते वर्क, प्रेस, यू, वेब डिझायनिंग, तुमचे जे असतील ते, ठीक आहे. अजून वेब इथं काही वेक्स, इथे मी डेटाबेस करतो. ठीक आहे. तुमचे जे कॅन्सल तर पुढे परत वेब डिझायनिंग हाय 90% SEO. इथं पायथॉन करतो सिंपल, पायथॉन, ठीक आहे. ह्या चेंजेस केले आता. हा सेक्शन तर करणार आहे तुम्ही, ठीक आहे. आता अबाउट पेजवर आलो, ठीक आहे. आता हे जमते का तुम्हाला करायला. इमेज टायटल डिटेल्सचे, ठीक आहे. इथं एक टायटल, इमेज, डिटेल्स, टायटल, इमेज, डिटेल, एकच सेक्शन बनवायचं. आता फॉर लूप मध्ये टाकलं तो ऑटोमॅटिकली काय होतं, इन्क्रीज होत राहतो. आता इथं आपण बघितलं होतं, ठीक आहे. कुठे गेला तो सेक्शन, होम पेजवरच वाटतं तो. इथं आपण एकच फॉर्म बनवला होता याच्यासाठी. आपण 2 टाकले, 2 ऍड झाले, 3 टाकले, 3 ऍड होते, ठीक आहे. तसं इथं पण तसंच होणार आहे. एक बनवला तुम्ही, जशी ऍड करीत जाता तशी ते ऍड होत राहणार आहे तिथं. अजून काही खाली काय नाही आता, ठीक आहे. इथं इमेज, इथं एकच सेक्शन यूज होणार आहे, जसं आपण स्लायडरला केलता. हा एकच, ह्याच्या मल्टिपल यूज होणार नाही, फक्त एकच राहणार. आता इथे इमेज जर घेता तुम्ही, इथं त्याचा कोड पण दाखवतो मी तुम्हाला. होम पेजचं काही काम नाही आता. अबाउट पेजवर आलो, अबाउट टेस्ट एम एल, ठीक आहे. इथं त्याचा कोड आहे, आपल्याला चेंज कुठं करायचं आहे, इमेज, इमेज इक्वल 6, हा, ठीक आहे. मग इथं तुम्हाला इमेज दाखवतो, कोडमध्ये आहे, ठीक आहे. तुम्हाला फॉर लूप कुठं स्टार्ट करायचं माहिती, तुम्हाला आधी मॉडेल बनवून देतो सिंपल. मॉडेल बनवून देतो, याच्यामध्ये तुम्ही करताना फॉर्म तर बनवताना मॉडेल बनवून दिलं तुम्हाला, ठीक आहे. मॉडेल, ठीक आहे, असा मॉडेल बनवून देतो तुम्हाला. ॲज इट इज कॉपी केला, ॲज इट इज पेस्ट केला, ठीक आहे. बनला मॉडेल. त्याला एक नाव द्या, तुम्हाला जी नाव द्यायचं ती मॉडेलला, ठीक आहे. इथे एक इमेज टायटल आहे आणि डिटेल आहे. इमेज टायटल डिटेल, इथं मंथ नाही, ठीक आहे. मंथ आहे तर इथं, ठीक आहे. आपल्याकडे इमेज, त्याला मॉडेल क्रिएट आपला. ह्याच्यात कोणाला डाऊट, हा मॉडेल क्रिएट झाला, ठीक आहे. त्याला नाव काय देऊ मी, एखादा OVR, ठीक आहे. ठीक आहे, OVR चं नाव, हीच मॉडेल नाव देतो सिंपली, ठीक आहे. ते जरा नाव बरोबर वाटत नाही. नाव काय द्यायचं सांगा चला लवकर. मेन कंटेंट काय दिलं, मॉडेलला नाव दिलं, त्याच्यामध्ये आपलं काय राहणार, एक इमेज, टायटल आणि डिटेल, ठीक आहे. तुम्ही त्याचा फॉर्म बनवला, ते सेव्ह केला, ठीक आहे.
त्याचा डेटा कसा आणायचा आपल्याला, तर डेटा आणायचं तर माहिती आहे का, ऍडमिन आपलं कशा थ्रू आणायचं डेटा, मॉडेल थ्रू, मॉडेल थ्रू डेटा घेऊन यावं लागतो ना तिकडून. ठीक आहे, इमेज आली. ठीक आहे, आलो कोड मध्ये. ठीक आहे, स्क्रोल करा तिथं, हा सेक्शन आहे आपला, हा नाही. ठीक आहे, अबाउट अस. ठीक आहे, हा सेक्शन आहे. इथं अबाउट अस दिसतंय तुम्हाला एक, अबाउट अस नाही, ते नाही. कोणता सिक्स कोडिंग कोणत्या बघ का कामात असतील शक्यत. हा कोणता, ठीक आहे दाखव मग सर काय म्हणते का, अबाउटचा कोड कुठे येतो, ना हा कोड सापडायचा प्रयत्न करतोय. अबाउट वेलकम, अरे हा सेक्शन आहे, तरी म्हणलं असं का होतंय ते. ठीक आहे, ह्याचं काही काम नाही आपल्याला. ठीक आहे, आता इथं अबाउटच आहे, ह्याचं तर गणित आहे ना तुम्हाला. ठीक आहे, इथं गणित आहे ना आता, इमेज टायटल डिटेल. इथं तुम्हाला दोन फॉर लूप स्टार्ट करायचे, एक राहीन इमेज साठी, दुसरा फॉर लूप राहीन आपला टायटल आणि डिटेल साठी. दोन फॉर लूप इथं. आता दोन फॉर लूप कुठे, दुसरा फॉर लूप कुठे स्टार्ट करायचा आहे, इथं इथं एक फॉर लूप स्टार्ट करायचा आणि इथे त्याचा एंड करून टाकायचा खाली. इथं फॉर लूपचा स्टार्ट आणि फॉर लूपचा एंड. ठीक आहे, मग हा सेक्शन कम्प्लीट होऊन जाईल तुमचा. तुम्ही ह्याला जो फॉर लूप यूज केला ना इमेज साठी, तोच फॉर लूप इथं तुम्हाला यूज करायचा आहे. तर मी हाच फॉर लूप जर इथं यूज केला, आणि त्याचा एंड पण करून टाकतो लगेच, सिंपल आहे. आता ह्याच्यात बघा होम पेज वर आलो. तर माझ्या टायटलनी काय नावाने आलेली ती नाही बघ सांगता येईल माझ्याकडे. ठीक आहे, इथं बघ, इथं फॉर लूप स्टार्ट केला, इथं त्याचं मेन टायटल आणि डिटेल आहे. ठीक आहे, मेन टायटल आणि डिटेल, तोच फॉर लूप पुढे टाकलं, टायटल कुठं टाकलं, अबाउटच वर. इथं आपलं राहणार टायटल, आणि हे आधी लोरेनचा पॅराग्राफ आहे. ठीक आहे, इथं राहणार आपली डिटेल. झाली चेंज. ठीक आहे, आता इमेज तर आपण मॉडेल तर बनवला, आता सेव्ह केला, फॉर्म बनवून सेव्ह केला. ठीक आहे, त्याचा फॉर लूप कुठं स्टार्ट करायचा. ठीक आहे, इमेजचा इथं एक डिव आहे. ठीक आहे, इथं त्याचा फॉर लूप स्टार्ट करायचा, स्टार्ट स्टार्ट. ठीक आहे, फॉर लूप स्टार्ट केला, इथं त्याचा एंड कुठं करायचा, या डिवच्या खाली, फॉर लूप एंड. ठीक आहे, फॉर लूप एंड. आपले काय झाले, आता इमेज आली, डेटा घेऊन आलो समजा तिकडून आता. ठीक आहे, इथं त्याचा फॉर लूप स्टार्ट केला, त्याचा फॉर लूपचा एंड केला. ठीक आहे, आता इमेज कुठं टाकायची, इथं इमेजचा जो पाथ आहे, इथं इमेज देत आपण. इथं तुम्हाला दोन पॅराग्राफ टॅग दिसते, किती दिसते का, दोन येतं. आपल्याला फक्त एकच लागत होतं त्याच्यातलं, कारण की दोन पॅराग्राफ दिलेले ना त्यांनी. तर तुम्हाला दोन यूज करायचे असेल तर दोन पण यूज करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, तुम्ही एक टाकला ना, हा मग तुम्हाला दोन अजून एक हे यूज करावं लागणार आहे मॉडेल मध्ये, डिटेल्स. मग दोन एक केलं तर मग खाते, हा एक नाही, तुम्ही मग एक कट करून टाकायचं.
ह्याला काय लागतंय मग आता? ते खाली येणार ना. खालतं नाही निम्मं पॅराग्राफ काय मग काय होईल? आता तुम्ही जर किती लाईन पॅराग्राफ तो 4 लाईनीचा. मी आता एक काम करतो, सिम्पल आहे. त्याला लाईन ब्रेक करायला काय नाही. लाईन ब्रेक ऑटोमॅटिक लाईन ब्रेक होती ती, तिथं गरज नाही नाही पडत. पण आहे तसं ते आहे जर करायची म्हणलं तर. हो BR टॅग मध्ये यूज करायची. आता मी ती जी लाईन आहे परत इथं टाकली, परत इथं टाकली. मग 3दा तो एक टेक काय केला, 3दा लिहिला. तुम्ही जितका मोठा देता तितका खाली येणार. ते येणार तिथं झालं ते कळलं. पण मी म्हणतो काय आपल्याला समजा पॅराग्राफ डायरेक्ट पॅराग्राफ टाकावंच लागतं. पुढे इथं ना, मग इथं डायरेक्ट समजा पॅराग्राफ टॅग यूज करू. मला आता इथून खाली लाईन खालच्या नाही घ्यायची समजा तसं काही नाही. मग काय पॅराग्राफ टाकायचं. ठीक आहे, आता कळालं. आपण लाईन पण काय करू शकतो, ब्रेक करू शकतो. जिथं लाईन ब्रेक करायची तर आपण काय करू शकतो, कट करू शकतो. ठीक आहे, आता काय डाऊट? इथं इमेज देत आपण, इथं टायटल देत आपण, तुमचा जो टायटल असेल तो. ठीक आहे, आणि इथं डिटेल देत आपण. ठीक आहे, काय प्रॉब्लेम ओके. झालं तुमचं काम, एवढं काम. आता तुम्हाला दुसरा फॉर्म बनवायचा. ठीक आहे, मग फक्त ते तर आहे ना आपल्याला. आतमध्ये कसं लिहायचं? हे ऑलरेडी लिहिलेलं आहे. कसं लिहायचं? सांगतो. ठीक आहे, इथे डिव घातलाय. ठीक आहे, एक तुम्हाला फॉर्म बनवायचा आहे. ठीक आहे, आता त्याचं मॉडेल पण लगेच बनवून देतो तुम्हाला. इमेज नावाचा मॉडेल आहे का आपल्या तिथं? इमेज इमेज नाही ना. ठीक आहे, कॉपी करायचं पेस्ट करायचं. पेस्ट करायचं. ठीक आहे, झाला आपला मॉडेल क्रिएट होऊन. ठीक आहे, आता एक मी काय करता, मी इमेज नावाचा एक मॉडेल बनवला. इमेज नावाचं एक मॉडेल बनवलं. आता त्यात फक्त आपल्या काय इमेज आहे, टायटल आहे, डिटेल आहे. डिटेल नाही म्हणू शकतो आता याला, कारण ही छोटी आहे. ही हेडिंग, टायटल म्हणू शकतो किंवा हेडिंग पण म्हणू शकतो. काय अडचण नाही त्याला. टायटल पण छोटाच असतो, हेडिंग पण छोटीच असते. डिटेल पण म्हणू शकतो ना. डिटेल मोठे असतात. पण डिटेल म्हणू शकतो ना. अरे डिटेल राहून द्या, काय अडचण नाही. ठीक आहे, डिटेल ठेवलं तरी काय अडचण. ठीक आहे, हा मॉडेल बनवा. ठीक आहे, फॉर्म बनवा, सेव्ह करा. ठीक आहे, बॅकएंडचा डेटा घेऊन या. ठीक आहे, आता मी आलो कोणत्या पेजवर, अबाउटच्या पेजवर. ठीक आहे, आता इथं तुम्हाला बघायला भेटते मल्टिपल सेक्शन बघायला भेटते. किती सेक्शन येतं इथं, किती सेक्शन येतं, हे 3 येतं. आपल्याला किती लागतो, फक्त एकच लागतो. तर तो सापडायचा कसा? त्याच्यावर नाव काय करायचं, सेम सेक्शन बघायचं कुठं. आता हा तर सापडला, परत इथं स्टार्ट झाला ड्यू, त्याचा एंड झाला इथं. पण इमेज राहते ना मग बाहेर, इथं टेक्स्ट आली, इमेज राहते. इमेज कोणत्या ड्यूच्या आतमध्ये, ह्या ड्यूच्या आतमध्ये सापडते. सेम सेक्शन बघा, त्याच्यामध्ये इमेज पण येते आणि आपले हेडिंग आणि टायटल ते पण सगळे येतात. त्याचा ड्यू कुठं स्टार्ट झालाय, इथं स्टार्ट झालाय. सेम ड्यू कुठं आहे, आता इथं बघ, चेक चेक करा. TM IMG कंटेनर हे तिन्हीचे सेम येतं. ह्याचा यांचा काय संबंध आहे का? जर हा जर गेला ह्याच्या आतमध्ये आलेले ते सेम सेक्शन सापडायचे कुठे येतं. हे तिन्ही तिन्ही सेम आहेत का नाही तर यांच्यात काय डिफरन्स आहे का? बघा ह्याच्यात हा दोन्ही ड्रॉप डाऊन केले. ठीक आहे, तिन्ही करतो. ठीक आहे, आता ह्या डिवच्या आतमध्ये अजून एक डिव आहे, इथं पण डिवच्या आतमध्ये डिव आहे. ठीक आहे, त्याच्यात पण 2 पॅराग्राफ टॅग येतं, इथं पण 2 येतं, इथं पण 2 येतं. तो एंड झाला, त्याच्यानंतर प्रत्येकाच्या डिवच्या नंतर परत एक इमेज आहे. मग तो सेक्शन सापडायचा, हा एक सेक्शन आहे. ठीक आहे, हा एक सेक्शन आहे. आपला फॉर लूप पुढे स्टार्ट करायचा इथं, फॉर स्टार्ट, फॉर लूपचा स्टार्ट केला. ठीक आहे,
फॉर लूपचा एंड कुठं करायचा, इथे स्टार्ट केला तिथं एंड केला. आता यांच्या खांद्याची गरज आहे मग आपल्याला, आता हे दोन याची गरज आहे का आपल्याला आता, पण त्याला फॉर लूप मध्ये टाकले तो कंटिन्यू फिरत राहणार, मग खालची दोनची गरज नाही. आपल्याला लागणार फक्त एकच. या इमेजच्या आतमध्ये येते ऑलरेडी, तुम्हाला गरज नाही. जर मी आता बघ इथं मी कट केलं, हे कट केलं, ठीक आहे, रिफ्रेश केलं, अलग एक टेक्स्ट गायब झालं त्याच्यात. त्याला काहीतरी वेगळा टॅग बी काही तसं काही नाही. नाही, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता हे तर करता, हे पण सेक्शन सापडून देऊ तुम्हाला, ठीक आहे. ह्याला ओव्हीआर, अरे ओव्हीआर 2 सेक्शन येतात. हा कोणता आहे, नोरेन, ठीक आहे. एक मॉडेल बनवा, ठीक आहे, त्याला मॉडेल बनवून घेऊ. तिथं आपल्याला काय काय लागणार आहे चेक करा एकदा. मॉडेलला नाव दिलं, ठीक आहे, XYZ नाव दिलं, ठीक आहे. जे असेल त्याच्यात आपल्याला एक इमेज, तिथं जर इमेज जर बघितलं तुम्ही, हे असते तर PNG इमेज आहे, ठीक आहे. एक दोन टाईप आहेत इमेज, तुम्हाला सिंपल सांगतो, एक PNG इमेज आणि दुसऱ्या ती JPG. JPG PNG मध्ये डिफरन्स माहिती का? ठीक आहे, सिंपल. आता ठीक आहे, ही कोणती इमेज आहे, JPG. ही कोणती इमेज, PNG इमेज आहे. तुम्हाला इथं पण 3D टाईप नाही, ठीक आहे, ती पण डिफरन्स सांगतो, ठीक आहे. नाव काय इथं JPG, इथं PNG. तुम्हाला काय तरी फरक जाणवला असं ना याच्यामध्ये दोन. बॅकग्राऊंड नाही झाला, हे तर मेन आहे, ठीक आहे. JPG इमेजला बॅकग्राऊंड असतं, PNG इमेजला बॅकग्राऊंड नसतं, फक्त ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्ट जर याच्या इमेजच्या आतमध्ये टाकला, जरी आता इथं समज हो बॉल आहे, ठीक आहे, फुटबॉल आहे, तो जर हा स्टोन वर जर ठुला असता तर तो PNG मध्ये JPG मध्ये गेला असता. मग आपल्याला काय करतं, फक्त बॉलला टार्गेट केलेलं आहे, फक्त बॉल आहे तुझा, फक्त दुसरं काय दिसतंय तिथं, बॅकग्राऊंड दिसतंय कशाचं नाही, मग त्याला म्हणजे PNG. सिंपल, PNG ला बॅकग्राऊंड, JPG ला बॅकग्राऊंड, ठीक आहे. आता जे सेक्शन सापडायचे आता पुढे सांगा त्याला. आता स्टार्ट करून झालाय 102 वरून, ठीक आहे. स्टार्ट झालाय 102 पासून. असे आपल्याकडे 3 सेक्शन येतात. किती सेक्शन येतात, 3 सेक्शन येतात. मी काय करतो, हा जो फॉर लूप आहे तू कुठं स्टार्ट करतो, या रोच्या खाली फॉर लूप स्टार्ट, ठीक आहे. फॉर लूपचा एंड कुठं गेला, दिवच्या खाली, त्याचा एंड करून टाकला, त्याचं काम संपलं, एंड. आणि बाकीचे मग आता याला फॉर लूप टाकले म्हणलं, बाकीच्यांचं काय काम आहे त्याला. इथं तुम्हाला सिंपल सांगतो, जर असं जर लवकर सापडत जर नसेल ना, असं काय होतं, यात जातं लय लांब जातं. सिंपल आहे, इथं ड्रॉप डाऊन असतो, चेक करायचं लाईन किती, इथे ना, इथे ना, ड्रॉप डाऊन दिसतो. हे बाकी ड्रॉप डाऊन नाही दिसणार, कधी दिसणार नाही. मग या लाईन आहेत पण यांचं स्टार्ट आणि एंडच नाही ना, म्हणजे आतमध्ये सेक्शनच नाहीत ना. ठीक आहे, मी तर ड्रॉप डाऊन चेक करायचं, ड्रॉप डाऊन इथं आला, इथं आला, 2 ड्रॉप डाऊन आले. आता इथे थांब, मी परत काय करतो, आता हा रो आहे 101, ह्याच्या आतमध्ये कोणते आले तर हे सगळे आले, यालाच केले सगळे होऊन जाते. मला गरज कितकीची नाही, मला फक्त हे लागत
छोटे छोटे, तिथं मोठा नाही लागत. मग याला काय करा, दोन्ही कमेंट करून टाका. कमेंट डिलीट करा, कमेंट ठीक आहे. करा. डिलीट केलं तरी काय अडचण नाही. गेले 2 सेक्शन आपले, हो, एक राहिला. आता राहिलं कोणतं आपलं, आपण फॉर लूप मध्ये टाकलं सर, ते खाली नाही यायचे का? पुढं नाही जाऊन जाते. पुढे जाते ती, पुढे पुढं जात पुढं राहिलं. होऊन जाते. तिथे काही बघ खाली जाते, काही पुढे नाही जात. इथं काय दिलेलं आहे आपलं, इथली मलाही सांगा. आपण कॉलम यूज करतो, कॉलम किती यूज करतो स्क्रीनवर, कोल 12 यूज करतो, बरोबर आहे. कोल 12, कोल 6 किती झालं, आपण परत कोल 6 पुढे यूज करत होतो किती, ती त्याच्या खाली घेत होतो का, नाही नाही, पैशावर घेत होतो. समोर घेत होतो. ते मग same- 12 उरत होतं म्हणून. हा, मग तसं इथं 4 आहे, 4 4 4 अच्छा. 12. आता तुम्ही जर आता 12 कंप्लीट झाले, तुम्ही चौथा ऍड केला आता, मग खाली जाईल त्याला. मग तो खाली येणार. खाली कुठे येईल, तो पहिल्याच्या खाली आहे. पहिल्याच्या ह्याच्या खाली येणार. तो ह्याच्या पुढे नाही जाणार इकडं, कारण ते लिमिट संपले ना. लिमिटच्या बाहेर म्हणजे तो खाली जाणार इथं, सांगणार तो बघून खाली. आता हा सेक्शन झालं, ठीक आहे. आता हा सेक्शन सापडे ना तुम्ही, आता मी नाही सांगणार आता हा. संपलं मग आपण. एका दिवसात संपवलं. ये ज्यादा गलत बात हो रहा है. असू द्या बस. ठीक आहे. त्याच्यात तर काहीच नाही.